किंवा हात बसतो ते गल्यामध्ये आणि मग ते मानायला लागतो त्याच्यासाठी कोणत्याने लक्ष द्यायचं बघा आणि आणि हा दंड आवडतो हा पठ्य आणि असा हे प्रॅक्टिस याला सगळं प्रॅक्टिस आणि यांनी सुद्धा कशा प्रकारे डाव त्यांचा हुडकावून लावला आणि हुडकावून लावून तर त्यांनी कशा प्रकारे वरता येण्याचा प्रयत्न केला याला सांगतात की खेळाचे खेळ वाटते अजून एक ओढी घे अजून माहिती त्याची शेवटी त्याची शरीराची कमाई त्याने काय हे लहानपणापासून व्यायाम केला याची ते सर्व प्रश्न दाखवली वरती वरती बकराच्या काही ना बकराच्या या समजून दाखवा तुम्ही लगेच काय नाही विष्णू वडगा वरचे ठाकरपाडा होटल आणि ठाकरपाडा वरचे होटल अति खोचते गंगाधार दोन्ही पण पहिलवान नावाजलेलं एक आहे लगोटवाला आणि एक आहे आपला होणार आणि ही संख्याच नाही बघा कशामध्ये आता विष्णू खेळाडू तो हॉटेलचा आणि ठाकरपाड्याचे या ठिकाणी ही कुस्ती ठाकरपाड्याला याच्यासाठी वाटचाल तुला सुद्धा त्याला 50 रुपये द्या जाऊन देत पिया 55 राजावरती राजा किराणे राजू का याच्यातले पहिले गोष्टी चालू झाले गोरा वर्गे ठाकरपाडा आणि अतिशय दोन्ही पण खेळाडूचे आहेत हा हे नाव आलेले प्रॅक्टिस वाला प्रॅक्टिस करणार आणि अशी गोष्टी हे दोघं पण खेळणार आहेत गोरे वर्गे असे गोष्टी गोरे वर्गे ठाकरपाडा बघा दोघे पण खेळाडू कशा पद्धतीने आपापले कुस्ती खेळतात आणि याच्याला लक्ष द्या त्यांचा जर डावपीचा तोडायचा कसा आणि धोडकावून लावायचा कसा अशा पद्धतीने हे खेळाडू दोन्ही पण आपल्याला दाखवणार असे कुस्ती हे पाहण्यासाठी रंगतदार आहे त्याच्यासाठी पंचगिरी करत आहेत ते राजू किराणे आणि बघा हे दोन्ही पण नावाजलेले खेळाडू आणि डाव पेच बघा डाव पेच कसा आपला डाव आपल्याकडे मारलेला असेल तर आपण तोडायचा कसा अशा गोष्टी या खेळाडू चालले वाजवा ना त्याला प्रोत्साहन द्या काय आपण फक्त फुकट मध्ये पाहता खेळाडूने खेळाडू बघा चालल्या कुठा खेळाडूंना अभिनंदन करा खेळाडू काय करतात असे खेळ अशी गोष्टी मस्त लावला तर लागल विष्णू बाहेर बोलून होतं ना त्यांना खेळाडूंचा डाव पितात ना त्यांच्याकडे लक्ष केंद्र आपल्याकडे होतं मग काय करू बघा खेळाडू दोन्ही पण नाव आलेले खेळाडू ठाकरपाडा वरचे गोरे असे खेळ आणि खेळ हे आहे आता चांगलं नाही बांगडी डाव लावायचं नाही कारण बांगडी डावामध्ये इजा होते जर खेळाडू बाहेर पडत असेल तर त्यांनी काय करावा त्यांनी डाव आपला घेऊन आपल्या आतमध्ये घ्यायचा आणि पण गोरे वर्षे ठाकरपाडा अशी गोष्टी रंगात म्हणजे आणि लोकांना प्रेक्षकांना आवडणारी गोष्टी कुस्ती
ही आवडणारी कुस्ती हे लोकांनी लक्षात घ्या. डाव पेच कशा पद्धतीने तोडला जाता. जसा आपण कबड्डीमध्ये 7 पिलरचा गेम, हा इथं आहे एकच पिलरचा गेम. आणि कबड्डी जी आहे ती 7 पिलरचा गेम आणि कुस्ती आहे 1 पिलरची गेम आणि खो आहे तो 9 पिलरचा गेम आणि क्रिकेट आहे तो 11 पिलरचा गेम. आणि ती हे कुस्ती आपण बाहेरून सांगत असेल की हे असं धरला पाहिजे तसं धरला. पण धाव पेच आहे प्रत्येक खेळाडूला चढी उत्तर देण्यासाठी आणि धाव पेच तोडण्यासाठी हे सगळे नाही 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 अनुयायी दिलं तर आपलं काय लागली लागली पंचावता निर्णय असतील. आता होणार आहे. हे पलायला लागला चालू ठेवलं पुरे पण ते तिकडे घेतलं म्हणजे प्रेक्षकांना एवढाच विनंती आहे. एखादा खेळ आहे तो चालू आहे आणि आपण बोलतो तेव्हा त्याचा डाव ना तो आपल्याकडे त्याच्यात म्हणजे लक्ष केंद्रित करतो त्याच्यात तो डाव आपला सुटतो. असा करू नका कारण बाहेरची बोलू नका. कारण पंच आहेत आपल्या जागेची पंचामध्ये काय होतं तो पंचाचा निर्णय आहे आणि पंच करेल. आपण काय नाव नाव काय हे थांबा तेव्हा नाव आता का नाव घेतलेली ना नोंद केली ना ते सांगत हा ना मारते. आणि त्याचबरोबर हे ते नोंद केली का लक्षात ठेवा पाहिजे ना का कोणी ठाकूरपाडा वर्गे करावी. हा त्याला पंच गावात नाही सावरवले. पंच गावाची लक्ष नावं लक्ष द्या. जरा शिकवा काय काय पकडायचा काय नाही पकडायचं हे शिकवून द्या. अरे सतू लोपी आहे कुठे अजून मग विजय अरे इष्टी बाळा अलग अलग डावा देतात ठाकूरपाडा हे अलग अलग नावं देतात. यांच्याकडून नवनीत पारधी हे विजयी झालेले आहेत. नवनीत पारधी रेखावाले यांचे सुरेश ठाकूरपाडा हे विजय झालेले आहेत. त्यांच्याकडून महेश याच्याकडून 200 रुपयाचं वरती पारितोषिक आहे हे त्यांनी स्वीकारावं घेतलं. ठीक आहे. आता याच्यानंतर रुपये पोके आणि ऐका हे वजा जाऊ नको गरावले आणि ऋतिक पारधी गोळे. ओके हा याच्यातली गोष्टी हे बघा हे ठाकूर सरावली आणि गोळे हे दोन्ही पण खेळाडू आमचे नावात दिले. कारण लहान मुलं पण चिमुकले हे पण ते खेळाडू धावफेक हे लहानातून कशा पद्धतीने करतात बघा. कोण हात कुठं आणि कोण डाव पकडतो कुठं याला सांगतो खेळाडू. आणि या लहानातून खेळाडू हे मोठे होतील साधून पुढे जातील. आणि धावा लहान मुलासाठी टाळ्या कुठं काय लहान मुलं आतून हे का आपली पोरं आता जन्माला आलेली खेळायला लागली याच्या आणि कशामध्ये खेळतात आपण जन्माला सर आलेले खेळायला लागले माणूस जन्माला तेव्हाच खेळायला ना त्या पोटातच खेळायला जेवढं काही काही जन्माला खेळायला लागलं ना त्या पोटातच खेळायला होतं. आणि खालचा खेळाडूने पण धावपेच कसा टाकला होता लक्षात आलं. हे त्याच्या तंगडे यांच्यात करून त्याला पाळायचा प्रयत्न होता त्याचा. हा खेळाडू कृती या बघा त्यांनी बघा कसा याला खेळाडूवरती खेळतात. या ढाल्या कुठे बघा एकमेकाची त्याला दोघं पण तडीतोड उत्तर देणार आणि हे चिमकले हे खेळ दाखवतात. 3 मारले लागला आपण काय करतो चौकार मारला का टाळ्या करतो. अरे आपण खेळत असताना त्याची डाव येतात की षटकार मारला का काय टाळ्या मारायला एक दोघं पण खेळाडू कशापर्यंत खेळतात ते काय आज पेलकडून खेळतात.
अंगाचा नाव पिकाचा त्याचा अभिनंदन करा ना. बक्षीस काय? घेते खेळ आहे दोघं पण खेळाडू एक हा, सरावले आणि गोरे हे दोघं पण दोन्ही पण गावातले नाव आलेलं काय आहे गोऱ्याचा खेळाडू कारण आपले नाव लोके केलेला असा साईनाथ पारधी मोहन पारधीचा पोरगा साईनाथ पारधी तसा सरावलेवाला पण खेळाडू आणि जर लाईव्ह असेल तर आपला साईनाथ पारधी चंदीगडला आहे त्यांनी पण बघला असता कारण तो आपल्याकडे एवढं खेळलेला आहे गोऱ्यात खेळला त्याचबरोबर अरे हो बस झाला म्हटला आणि भरपूर टॉपरी सरावे बघा याला रचना यांना सगळ्यात व्यायाम वगैरे केलेला आहे की शरीराची रचना जेव्हा सगळ्यांना शरीराची रचना केली याच्यानंतर आपले बंधूभाई यांच्याकडून सुरुवाती 500 वर्ष गेलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी गोष्टी झाली याच्यानंतर आता हा रुपेश गोष्टे आणि अशोक पाटील यांच्या जी गोष्टी त्यांच्यासाठी तानवाडगा यांनी पण तयारी करा हे डबा आणि वरचे 200 रुपये आहे महेश पाटील कडून बघा हे दोन्ही पण खेळाडू एक लंगोट आणि ही पण ही चेंडी दिसते ही खेळाडूची चेंडी आहे लंगोट नाही ना लंगोट तुम्हाला वाटत आहे की लंगोट नाही ही खेळाडूची चेंडी कारण हा प्रत्येक याच्यावर राजावर खेळत असताना या लंगोटवर खेळत नाही म्हणजे अशी राजावर खेळत असताना अशी कुस्ती खेळत तेव्हा पॉईंटची कुस्ती या बघा कशा पद्धतीने आणि दोन्ही पण नावालेले खेळाडू सावरेल आणि ठाकूरपडा मला व्हिडिओ चालू दोन्ही पण ठाकूरपडा सावरोली अशी कुस्ती रंगतदार झालेली आहे आणि ही कुस्ती हे तुम्हाला सर्वांना आवडणारी कुस्ती या बघा कशा पद्धतीने एकमेकाचा डाव आता फक्त हाताने खेळतात पण माणूस त्याला तो सांगतो का मला तुझा तंगडी कसा हातात येईल आणि तो सांगतो का मला डावपेच कसा करता येईल अशाच गोष्टी ह्या घडत असतात कारण वैयक्तिक खेळ सांघिक खेळ नाही तो वैयक्तिक खेळामध्ये हे अतिशय धाड अशी केली ती आणि त्यांनी याला सांगतात का त्यांनी यो धाड केली आणि धाड मारायचा प्रयत्न आणि बघू आता तो डावपेच हा अतिशय सुंदर याने पकडलेलं आहे सावरलेवाल्याने बघूया आता ठाकूरपाड्याला कशा पद्धतीने आणि अतिशय सुंदर ठाकूरपाडा पण हा नावालेला खेळाडू आहे आणि त्यांनी बघा काय करत माझं तर दोन्ही तंगडे अशा दिल्या तर असा होईल पण त्यांनी ना त्याची तंगडी कशा पद्धतीने वर करत जायचं तिकडे जायचं पकडून द्यायचं नाही डाव अशा गोष्टी या करत असणे याला सगळा डावपेच कसा घ्यायचा आपल्यावर डाव घेतला त्याने तोडायचा कसा हा प्रयत्न करत आहे खेळाडू आणि त्यांनी कशा पद्धतीने डाव घेऊन आणि याच्यात कशा पद्धतीने फिरवायचा बघा खेळाडून बघा कशामध्ये पंच लक्ष द्या गल्याला हात जाणार नाही याची पण काळजी घ्या थांबा अतिशय सुंदर खालचा खेळाडू कशा पद्धतीने वरती आला त्याला कुठं काय वरचा खेळाडू नाही थांबा अच्छा बघ वरचा खेळाडू खालचा खेळाडू खाली होता त्यांनी वरच्या खेळाडूला कशा पद्धतीने खाली घेतलं आणि कशा वर आला आणि कसं काय गोष्टी जिंकली याच्यात महेश बघा ह्या प्रेम भावना कशा पद्धतीने जर माझा हात बसत नाही तुझ्या अंगाला म्हणून मी तिरकसपुरात दिसत आहे म्हणून मी तुला माफी लावतो आणि माझा हात बसेल अशा पद्धतीने खेळ आहे खेळाडू होती प्रत्येक माणूस दुसरा खेळाडू तो दुसऱ्याचे हात बसला पाहिजे अशा पद्धतीने हा खेळ तो सांगतो का मी पडतो तो सांगतो मी पडतो हा
खेळ नसून तो प्रत्येकाचे कौशल्य दाखवण्याचा खेळ आहे. हा खेळ जो आहे वक्तृत्व म्हणजेच कसं, जर आपला जर डाव पकडला मग आपण तरीच उत्तर देणे किंवा त्याला डाव घेतात खेचणे आणि त्याचा डाव तोडणे असा खेळ आता हे वैयक्तिक खेळ आहे. हे बघा कशा पद्धतीने अजून कशा पद्धतीने त्यांनी थोडा मिठी मारली नाही का? आता लागली आता लागली आता बरोबर त्याला आहे. थोडं द्यायचं करा झाली तरी पण बरोबर नाही रे. सागर पारधी नाही लागेल ना ए लागेल ओढू नको गप्पू राहा. नाही लागेल पाठ नाही. सागर पारधी हे कोण आहे? हे विजयी झाले. पंचाचा निर्णय अंतिम. पंचाचा निर्णय अंतिम. होती थोडा त्याच्याकडे तत्वमपी हे पंचगिरी करतील. बघा खेळाची कौशल्यपणा आपल्या अंगामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात. ठाकूरपाडा वरचे गोरे हे बाहेर गेले, जरा आता येण्याचा प्रयत्न करा. नितीन शिलोत्रे यांनी मस्त झाडा आणि आपल्याला एक सावलीत खेळाडूंना खेळण्याची ही करून दिली, त्याचं सुद्धा अभिनंदन. मैदान दिलं आपल्याला खेळाडूंना. बघा सावलीत आहे का रे, झाडाची निसर्ग हवा आणि हे आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. आणि खेळाडू वृत्ती हे खेळ दाखवत आहेत, प्रेक्षक बघत आहेत आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतो की जरा टाळ्या कुठं ना बाबा, एक खेळ तर दाखवलं खेळाची आपण त्यांचा कौशल्य घेतो, पण आपल्याला त्याला कुठे काय ते जिंकून जातील ना, आम्हाला काय द्या. सिक्स मारला का तो आपल्या खेळाचा धाव करता आलाय म्हणा. पण आपला खेळाचा वैयक्तिक खेळ आहे, सांघिक नाही वैयक्तिक खेळ. आणि याच्यामध्ये बघा कशा पद्धतीने आम्ही निश्चय कशाला हात दुखू. खेळाडू दोन्ही पण खेळाडू नावात दिलं, सावरलीवरचे ठाकूरपडा. आणि खेळ कसा काय हे बघा कशा पद्धतीने. तो पंच करतील, तुम्ही शांत राहा. कारण पंचांना दिली नाही त्याच्यासाठी आपण पंचांना केलंय. पंच कशा पद्धतीने बाहेर गेल्यानंतर कोणाला आतमध्ये घ्यायसाठी लावतात किंवा नाही लावतात, खेळाडू घे. ते खेळाडू वॉर्निंग आहे का आपण आखाड्याच्या बाहेर पडलो आणि खेळाडूंनी पण बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका. कारण आपल्यावर डाव पकडला म्हणून आपण बाहेर पडलो असा भाग नको. आपण खेळ दाखवायचा आहे आणि खेळाडू वृत्तीत करायचे आहे. आणि खेळ जो आहे हा जो आपले शरीराचा लवचिकपणा याला आपण जेव्हा मलईमध्ये म्हणजे कशा पद्धतीने डाव तोडायचा आणि कशा पद्धतीने खेळायचा ही गोष्ट हे बघा काय, एक खेळाडू वरती आणि दुसरा खेळाडू खाली. हे बघा दोघांचे पण बघा काय हात बसत नाही, घामागीर होतात, हात बसत नाही, परंतु माती ही आखाड्यात आहे. प्रत्येक खेळाडूला असा विनंती आहे, जांग पकडू नका. मी गोऱ्यात गेलो तो तेव्हा पण लास्टिक होती ना, जांग पकडला तरी चालेल असा नाही नियम. पहिल्यांदा नियम दिला जातो सगळ्यांना.
बघा कशा पद्धतीने वरचा खेळाडू डाव पकडतो, खालचा खेळाडू कसा डाव तोडतो. हे डाव तोडणे आणि डाव खेळणे, याच्यामध्ये डाव पकडणे कशा पद्धतीने करतात ते बघा. दोन्ही पण खेळाडू हे दोन्ही पण नाव आलेले आहेत. वरचा खेळाडू आतमध्ये घेतोय म्हणजे टाळ्या कुठं काय आतमध्ये घेतला काय बाहेर जायला नको. कशा पद्धतीने बघा ना खेळाडू कसा करतो तो. मस्त डाव पकडतो, कधी डाव पकडलाय परंतु लांबी निश्चित हात दुखवायचे. हा गोट्याने नाही तो मी तर गोट्याला का लागले तो मरण गुंड्याकडे हात घालेला आहे परंतु त्यावरच शक्य आहे. पंचांना आहे ते त्यावा असला पण डाव आहे ना. वरचा खेळाडू अरे नुसतं उडजाचा राहणार गोटे वरचा उडला तरी खेळाडू माणूस मरतो. डाव तोडून पुन्हा आणि दोन्हीही खेळाडू प्रत्येकाचे अंगावरती धूळ टाकतात. काय हात बसण्यासाठी. याला सांगतात प्रेमगिरी. काय टाल्या कुठं याला सांगतात प्रेमगिरी. काय कोणाला तरी कोण ना कोण आमचा हात दुखतोय. कुस्ती रंगतदार आणि अशी कुस्ती हे बघण्यासाठी प्रत्येक खेळाडू हा घाम आल्यानंतर प्रत्येकाची अंगावर माती टाकतो. टाकायच पाहिजे. हे बघा आता बघा कशा पद्धतीने त्यांनी डाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु खालच्यानी परत कसा डाव तोडला आणि डाव तोडून आपल्या कशा पद्धतीने गेम चालू आहे. तुम्ही साईडला बोलू नका. पंच आहे त्याच्यासाठी कारण ते पण नाव आलेलं पंच आमचे सदू गोपी कारण ते बरोबर कशा पद्धतीने खेळतात. अशी कुस्ती रंगतदारची कुस्ती पाहण्यासाठी आणि ही कुस्ती हे बघा दोन्ही पण नावालेलं पहिलवान आणि एक वरती आणि एक खाली येतो पण धाव पेचा कशा पद्धतीने करतो ते बघा. दोन्ही खेळाडू कशा पद्धतीने खेळतात. खालच्या खेळाडूने बैठक घेतली बैठक घेऊन आणि त्यांनी कशा पद्धतीने त्याने डाव घेतला. डाव घ्यायचा प्रयत्न करतोय आणि वरचे खेळाडूला कशा पद्धतीने आपला बैठक घेतल्यानंतर आपण डाव कसा तोडायचा आहे ही खेळाडू वृत्ती आहे. याला सांगतात खेळाडू वृत्ती. बघा दोन्ही हात कशा पद्धतीने आणि वरच्या खेळाडूला डाव पकडून द्यायचं नाही ही त्याच्या अंगातली कौशल्य. याला सांगतात कौशल्यपणा. दोघंही खेळाडू हे खेळ दाखवतात. बघा तुम्हाला तो डाव पकडण्याचा प्रयत्न पंचगिरी पंच आहे. तुम्ही साईड से बोलू नका कारण आपलंच कमिटी आपले बोललो. बघा कशा पद्धतीने आज तो त्यांना पाडण्याचा प्रयत्न करतो त्याला कुठे पण तो पडून देत नाही. बघा कशा पद्धतीने जो खालचा खेळाडू त्याला जोर यायला नको म्हणून त्यांनी कसा खेळाडू कशा पद्धतीने डाव पकडत डाव तोडण्याचा प्रयत्न. दोन्ही हे खेळाडू नाव आलेले आणि अतिशय सुंदर शांत गतीत कुस्ती आणि प्रेक्षक सुद्धा त्यांचा मनोगत शांत टाळ्या कुठा काय हे तुम्ही सगळी त्यांचे अभिनंदन करून त्यांचा बघा कशा पद्धतीने डाव घेत नाही डाव घेऊन देत नाही. याला नाही लागेल मित्रांनो बघा ना काय कुस्ती इमानदारी कुस्ती प्रेमाची कुस्ती रंगतदार कुस्ती आपल्याला सगळ्यांना आवडणारी कुस्ती. हे दोन्ही थोडासा गोरा वर्चस ठाकूरपणा अशी गोष्ट आहे आणि हे दोन्ही पण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाचा नाव लौकिक करण्यासाठी आपण प्रत्येक जण मित्रांनो जास्त पाणी पिऊ नका. काय हे पाणी पिऊ नका.
हो तुम्हाला टाइम नसेल तर जा घरी मी बघतो. आपल्याला कुस्ती पाहण्यासारखी आहे, त्याच्यामुळे टायमिंगच्या नंतर आपले अजून एकदा खेळू दे, त्याच्यानंतर टायमिंग देऊ. बघा या बघा ही सगळ्यात मित्रगिरी, खेळाची पण मित्रगिरी पाहिजे. कारण आता खेळ तर आपण बघतोय आणि ते दोघं जण आखाड्यात आहेत आणि खेळ खेळत असताना हे बघा कशा पद्धतीने हातात लफा मारू नका. लफाचा एक पहिला खेळाडू खाली होता, दुसरा खेळाडू वर होता, त्याच्यानंतर खालचा खेळाडू पुन्हा वरती आला. म्हणजे याला सगळ्यात या माणसाची लवचिकपणा, याच्या शरीराची लवचिकपणा हे कशा पद्धतीने खेळाडू जेव्हा प्रॅक्टिस करतो, जेव्हा व्यायाम करतो, तेव्हा ह्या सगळ्याच गोष्टी होत्यात. जेव्हा आपण व्यायाम नाही करत तोपर्यंत शरीराची अंगाची रचना देवाने सारखीच केली, परंतु व्यायामाचा एक प्रकार आहे आणि ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस पण आहे. आणि अशाच गोष्टी करत असताना आणि प्रत्येक खेळाडू हे खेळवृत्ती दाखवतो आणि त्याचा प्रेक्षकांनी अतिशय आनंद घेत आहे. असे हे आपले हनुमान जयंती या पंच तर हा सोडवा परत यांच्यात होणार नाही तर मग त्याला थांबा 2 मिनिटं द्या, 2 मिनिटं. हा. खेळाडूंना फक्त विनंती आहे, ही कुस्ती चालू आहे त्यांना 2 मिनिटाचा तुम्हाला वॉर्निंग दिली जाईल. या 2 मिनिटामध्ये जर आपण पडल्या तर बरोबरीने सामना सुटेल असा पद्धत होईल. चला खेळाडू आपण आपल्या आपल्या पद्धतीनुसार आता आपल्यावर जो डाव घेतलेला असेल तो कशा पद्धतीने खेळायचा आहे. पंच 2 मिनिटात टायमिंग दिले, लक्षात घ्या, लावून घ्या 2 मिनिटं. नाही बसत ना. जरा पातळ आहे. ओके, हे बस ही थोडा कुस्ती आहे. तर मित्रांनो बघा, हे दोन्ही पहिलवान गोरावरचे ठाकूरपडा दोघं पण पहिलवान अतिशय सुंदर खेळलं आणि आपल्याला प्रेक्षकांना एक खेळ दाखवला, त्याच्या दोघांचं पण अभिनंदन. आणि त्यांनी इकडे बरोबरची कुस्ती झालेली आहे दोन्ही पण